सदरचे मूळस्थान ठिकाण हे विटा नगर परिषद विटा या हद्दीमध्ये आहे. रेवणसिद्ध मंदिर मूळस्थान या मंदिराचा फार मोठा इतिहास आहे. या मंदिरा हजारो वर्षापूर्वीचे आहे. हे मंदिर शिवकालीन आहे. श्री रेवणसिद्ध हे नवनाथापैकी एक आहेत आणि तिने सिद्ध पुरुष म्हणून सिद्धी प्राप्त केलेली आहे. सदरचं मंदिर हे हजारो वर्षापूर्वीच आहे असं आम्हाला वाडवडिलांनी सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरही सुद्धा हे मंदिर होते. साधारणपणे एक 700 ते हजारो वर्षाच्या आसपासचं हे मंदिर आहे. फार पुरातन मंदिर आहे. पूर्वीच्या काळी जंगलच होतं. या ठिकाणी रेवणनाथ तपश्चर्येसाठी या ठिकाणी बसत होते. म्हणजे ध्यानधारणा तपश्चर्या स्थान आहे त्यांचं. म्हणजे नवनाथ ग्रंथात याचा उल्लेख आहे. विटेग्रामी प्रथम उतरल्यानंतर दत्त महाराजांनी त्यांना लहानपणी म्हणजे अनुग्रह देण्यासाठी गिरनार पर्वतावर नेलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी अनुग्रह त्यांनी दिला आणि भक्तांच्या कल्याणासाठी त्यांना बाहेर प्रवासाला पाठवलं. अशा पद्धतीनं त्यानंतर विटेग्रामी उतरल्यानंतर त्या ठिकाणी जोग म्हणून एक पूजक होते म्हणजे ब्राह्मण. त्या काळात त्यांची 6 मुलं म्हणजे जन्म झाल्यानंतर परत दगावलेली होती. 7वं मूल ज्यावेळी रेवणनाथ त्या ठिकाणी आले त्यावेळी ते 7वं मूल जिवंत होतं. त्या ठिकाणी रात्री त्यांच्या सेवेसाठी ते जोग म्हणून जे होते ते त्यांची सेवा करत होते. त्या सेवा करत असताना त्या ठिकाणी ते होतं ते मूल हे दगावलं गेलं. त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला थांबायला सांगितलं की झोपमोड होईल असू दे गेलं तर ते म्हणजे अशा पद्धतीनं थोडंसं थांबवलं त्यांना. आणि नंतर रेवणनाथ उठल्यानंतर मग त्यांना हे हकीकत सांगितल्यानंतर परत मी इथं असताना म्हणजे यमराजाने प्राण कसा काय नेला या बाळाचा ते कैलासाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी हे चर्चा झाल्यानंतर परत ते खाली आल्यानंतर त्यांनी 7 चिखलाचे गोळे निर्माण केले आणि त्या ठिकाणी त्यांना संजीवनी विद्या प्राप्ती होती. त्या ठिकाणी 7 मुलं त्या ठिकाणी त्यांनी जिवंत केली. अशा पद्धतीनं ही आख्यायिका त्या काळातली. त्यानंतर ते या ठिकाणी ध्यानधारणा तपश्चर्यासाठी येत होते. जंगल होतं पूर्वी या ठिकाणी. तर ते सेवेसाठी तिथं जे होते पूजक ते या ठिकाणी सेवेसाठी यायला लागले. या ठिकाणी यायला लागल्यानंतर काही कालानंतर त्यांना म्हणजे त्या काळात काय कोणत्या तरी स्वरूपाने त्रास व्हायला लागल्यानंतर रेवणनाथ म्हणजे आता हे आहे हे म्हटले मीच 4 वेळा तुमच्या भेटीला विट्याला येतो. तिथं पादुकास्थान आहे त्यांचं तर तुम्ही तिथेच थांबा अशा पद्धतीनं त्या पूजकांना सांगितलं. तर हे वर्षातून 4 वेळ विट्याला पालखी आमची भेटीसाठी जात असते. पहिला श्रावण सोमवार भाकणुकीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर पालखी विट्याला जाते आमची. त्या ठिकाणी भेट होऊन नंतर पालखी येते. त्यानंतर संध्याकाळी 5-6च्या दरम्यान देवनगरवरून एक महाराज येतात. ते म्हणजे भाकणुकाया म्हणतात त्यांना. तर त्यांना ते रेवणनाथांचा संचार असतो. तर या ठिकाणी भाकणुकीचा कार्यक्रम देवनगरमध्ये होतो. त्यानंतर वासंबे म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी होतो. त्यानंतर इथं हे मूळ स्थान आपलं या ठिकाणी भाकणुकीचा कार्यक्रम होतो. म्हणजे पुढील भविष्यवाणी जी आहे हे नैसर्गिक म्हणजे पाऊस केव्हा पडेल म्हणजे कोणत्या नक्षत्रावरती पडेल पिकांचं म्हणजे ह्याच्यावरती ते भाकणुकीचा कार्यक्रम होत असतो. यानंतर इथून रेणावी जे स्थान आहे त्या ठिकाणी त्यांचं प्रस्थान होत असतं. आमचे पूर्वजानंतर आम्ही वंश परंपरागत हा आमचा ट्रस्ट असल्याने या ट्रस्टीमध्ये
फक्त स्वामी मंडळी यांचा समाविष्ट आहे. या मंदिरामध्ये देवपूजेची वर्षेली आमच्या येथील 4 स्वामींची घरं आहेत. त्या प्रत्येक स्वामींना दरवर्षी बदलून जात असते. तर प्रत्येक बुडक्यामध्ये 1 वर्ष या पद्धतीनं वर्षेली दिली जाते. त्या स्वामींनी देवाची पूजा अर्चा, विविध धार्मिक कार्यक्रम, भक्तांच्या पूजा, सुखादुःखामध्ये सर्व विधी ह्या स्वामींनी करण्याचे असतात. सर्वजण स्वामी प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय हा करत असतात व देवाची पूजा दरवर्षी अक्षय तृतीयाला बदलण्यात येत असते. त्या पद्धतीनं 1 वर्ष स्वामींची काम केल्यानंतर अक्षय तृतीयाला ते साल बदललं जातं आणि दुसरा स्वामी ती पूजा करत असतो. पौष पौर्णिमा याला चुडी पौर्णिमा म्हणतात. या ठिकाणी रात्री साधारणपणे 10-11 वाजता पालखी कार्यक्रम असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वजी म्हणत होते की या पद्धतीनं म्हणजे ते आपण पेंडी वगैरे हे करून देवाला ओवाळतो, पेंडी प्रज्वलित करून, तर ते थंडीचं प्रमाण जे आहे ते इथून पुढं कमी प्रमाणात म्हणजे कमी कमी होत जातं. अशा पद्धतीनं ह्याचे हे आहे. मंदिरात आरती होती. प्रथम या ठिकाणी आरती होती. आरतीचा कार्यक्रम आरती झाल्यानंतर पूर्व दिशेच्या दरवाजातून परत पालखी बाहेर निघते.
या ठिकाणी समोर देवापासून एक किलोमीटर अंतरावरती वडाचं झाड आहे. त्या ठिकाणी प्रदक्षिणा पालखीची होते. तिथून उत्तरेला एक वडाचं झाड आहे. त्या ठिकाणी पादुका आहेत. त्या पादुकाला प्रदक्षिणा करून नंतर पालखी मंदिरात येते. आणि त्यानंतर इथं शेजारी म्हणजे त्या काळचे पूजक ते इरापा साखरे म्हणून होते. तर तेही त्यांची सेवा करायचे. तर त्यांची या ठिकाणी समाधी आहे. मंदिराच्या दक्षिणेला त्यांची समाधी आहे. त्या ठिकाणी ही पालखी जात असते, म्हणजे जाते आमची. आणि त्यानंतर मंदिरात येऊन आरती होते. आरतीनंतर सांगता समारंभ होतो. ढोल झांज त्याप्रमाणे ढोल झांजेचा गजे कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम होत असतोय पालखी प्रदक्षिणेच्या वेळी.